निफाड कांदा उपबाजारात सुविधांचा गंभीर अभाव. पावसाळ्यात लिलावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. निफाड तालुक्यातून शेतकऱ्यांची गंभीर समस्या समोर येत आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादन तालुक्यांपैकी एक असलेल्या निफाड येथे कांदा उपबाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सुविधांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत या उपबाजारात कायमस्वरूपी व प्रशस्त लिलाव शेड नसल्याने पावसाळ्यात संपूर्ण व्यवहार विस्कळीत होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याचे शेड अत्यंत लहान असल्याने मोठ्या प्रमाणात येणारा कांदा उघड्यावर ठेवावा लागतो. पावसामुळे कांदा भिजतो, दर्जा खालावतो आणि व्यापारी कमी भाव देतात. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या कांद्याचे अपेक्षित मूल्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी बाळासाहेब रतवे आणि आनंदराव साळवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की उपबाजारात बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, जेवणाची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात लिलाव करणे अत्यंत कठीण बनले असून व्यापाऱ्यांनाही मालाची हाताळणी व साठवणूक करण्यास अडचण येते. निफाड परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने विद्यमान सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आधुनिक व सुसज्ज लिलाव शेडसह पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहे, जेवणाची व्यवस्था आणि वाहनतळ उभारण्याची मागणी होत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने या समस्येचे गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशस्त कांदा लिलाव शेड उभारावे अशी जोरदार मागणी शेतकरी, व्यापार आणि हमाल संघटनांकडून करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट. येथील मार्केट कमिटी निफाड उपबाजार येथील कांदा लिलाव हे पावसात चालू करावं लागतात. पावसामुळे शेड नसल्यामुळे त्यांना बाहेर लिलाव करावा लागतात आणि संपूर्ण कांदा भिजल्यानंतर व्यापाऱ्यांची चूक नसताना मग ते व्यापाऱ्यांना वांदे काढावं लागतात. त्यामुळे निफाडमधलं मोठ्यात मोठं शेड जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर होणे गरजेचे आहे. तरी सगळे डायरेक्टर कंपनीने सगळं विचार करून आणि त्वरित निफाडमधील कांदा शेड त्वरित बांधणे आणि शेतकऱ्यांची हे पिळवणूक थांबवणे